नमस्कार। या पहिल्याच वर्षी मी या रामनवमी या सणासाठी गावाला आहे आणि आता आम्ही चाललोय सर्वजण कशेळी गावी। आणि कशेळी गावी अश्विनीचे नातेवाईक आहेत, तिच्या आईकडचे, तर त्यांच्याकडे खूप छानपणे हा सण साजरा केला जातो रामनवमी। तर मलाही पाहण्याची उत्सुकता आहे, तर चला आपण जाऊया कशेळी गावी। कशेळी गावातल्या रामनवमी उत्सवाबद्दल मी बऱ्याच वर्षांपासून ऐकत आले, पण तिथे कधी जाण्याचा योग आला नव्हता। बऱ्याच जणांकडून ऐकायला मिळालं होतं की इथे खूप मोठा उत्सव असतो, हजारोने माणसं इथे जमा होतात उत्सवासाठी। निसर्ग समृद्धीने नटलेलं हे कशेळी गाव खूप प्रसिद्ध आहे आणि इथे प्रभू रामचंद्र यांचं सुंदर मंदिर आहे। या उत्सवाची रूपरेषा कशी असेल, कशा पद्धतीने हा कार्यक्रम साजरा केला जात असेल, याबद्दल कोणतीही कल्पना नव्हती मला। कशेळी गाव हे गावखडी गावापासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळे आम्ही काही मिनिटातच कशेळी गावी पोहोचलो। तिथे पोहोचताच कानी भजन कीर्तनाचे स्वर पडले। अश्विनी, अश्विनी, हे काय भजन कीर्तन? चला। कारण नाकाचा मोती ठेवी घाण आणि सासूबाईला जावयाचा मान म्हणून। भजन कीर्तन ऐकण्यास सारेच भाविक मंत्रमुग्ध झालेले। भगवी वस्त्रे परिधान केली होती आज सर्वांनी। पण एक दिवसासाठी मात्र आम्ही नक्की येणार। आता अख्ख्या दिवाळीचा आनंद एका दिवसात साजरा करायचा। आल्यानंतर कोणते बँड वाजवायचे? या मंदिरात यापूर्वीही मी आले होते, पण आज पूर्णपणे मंदिराचे रूप पालटले होते। ज्या पर्व काळावर तुम्ही आम्ही सर्वजण एकत्रित जमलो आहोत, तो आजचा चैत्र शुद्ध नवमीचा तो पर्व काळ म्हणजे आजचाच दिवस, ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, तो माझ्या प्रभू रामचंद्रांचा जन्म। सर्वजण आपण इथं उपस्थित आहात, याचं एकच कार्य आहे, ते म्हणजे माझ्या प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव आपल्याला सर्वांना साजरा करायचा आहे। आजचा दिवस म्हणजे रामनवमी। या रामनवमीच्या दिवशी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला। जन्म होत असताना त्यांच्या वेळेस जो प्रभू रामचंद्रांच्या 12:30चा जो मुहूर्त होता, त्या तिन्ही आईंना गर्भवती असताना जे बालक झाले, त्यात प्रभू रामचंद्रांचा जन्म आजच्या दिवशी झाला। तोही 12:30च्या मुहूर्तावर झाला। भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला, तो संध्याकाळच्या 12च्या मुहूर्तावर झाला। आणि माझ्या प्रभू रामचंद्रांचा जेव्हा देशावर संकट येतील तेव्हा तेव्हा देवाने आपले अवतार कार्य करून आजच्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी जन्म घ्यावा, तोच क्षण आपल्याला साजरा करायचा आहे। नाव आपल्याला सर्वांना पाळणा घालून ठेवायचं आहे। आणि माझ्या प्रभू रामचंद्रांचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला दिन हा सोन्याचा उगवला, श्रीराम जन्मासी आला आनंद झाला। सर्व अयोध्या नगरीने सुंदर असं थाटामाटांनी सेलिब्रेट साजरं करावं की माझे प्रभू रामचंद्र जन्माला येणार आहे। अहो, कित्येक जण जन्माला येत असताना आपल्याला माहीत सुद्धा होत नाही।
प्रत्येक वर्षी एका महिलेला कौसल्या माता बनण्याचा मान मिळतो या दिवशी. काही जण उत्तम अशी कीर्ती मागे घेऊन जाण्यासाठी जन्माला येतात, काही जण कीर्ती चांगली ठेवण्यासाठी जन्माला येतात. आणि माझ्या प्रभू रामचंद्राचा जो जन्म प्रभू रामचंद्र यांच्यासाठी विविध सुंदर फुलांनी सुशोभित केला होता आज पाळणा. प्रभू रामचंद्रांच्या जन्माचा वेळ झालेला आहे. आता सर्वांनी एकदा जोराचा जय घोष करायचा आहे आणि प्रभू रामचंद्रांना पाळण्यामध्ये करायचे. ठीक आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय.
दरवर्षी इथे येणाऱ्या भाविकांसाठी जेवणाची देखील सोय केलेली असते. शुभमने पहिला नंबर लावला. पहिला माझा नंबर. ये नाही का तू कुठे गेला शुभ? जेवणात भात, वरण, वाटाणे आणि बटाट्याची भाजी, पुरी, आंब्याचं लोणचं, बुंदीचे लाडू, पापड असे पदार्थ होते. आहे का? अश्विनी जेवली? जेवली. शुभम जेवून झालं? झालं जेवून? 3 लाडू काय रे? 3 लाडू तुला? श्रेया पोट भरलं? हा मला तर खूप भूक लागलेली. अगदी जेवण जेवण पण छान होतं ना श्रेया? खरंच छान होतं जेवण. मी बऱ्याच वर्षांपासून ऐकलं होतं की कशेळी गावात अश्विनीच्या मामाकडे मोठा रामनवमी उत्सव साजरा केला जातो, पण कधी आले नव्हते आणि यावर्षी तो योग आला. यावर्षी मला मस्त पालखीचं पण दर्शन झालं आमच्या ग्रामदैवतेचं, आणि रामनवमी साजरा कसा करतात हे पण मला पाहायला मिळालं. छान वाटलं, खूप छान वाटलं. बिकॉज ऑफ यू आणि शाओ
बिकॉज होय कारण ही सुद्धा आहे ना यावर्षी आलेली आहे या सुट्टीमध्ये म्हणजे आता ती 12वी जाणार आणि तिला पुढे काही यायला नाही मिळणार आहे आणि हिच्यासाठी म्हणून मी खास इकडे आले आणि त्यामुळे मला रामनवमी हा कसं साजरा करतात हे पाहता आलं. प्रसाद पण छान आहे. हा प्रसाद आहे ना तुम्ही पाहू शकता सुंठ आहे याच्यामध्ये. सुंठ आणि काय ग शेंगदाणा आहे म्हणून थोडी सकाळ मस्त. मला खूप आवडतो हा प्रसाद. आणि हा रामनवमीला हा प्रसाद आपल्याला मिळतो. भजन पण आहे आता. भजन वगैरे पण चालू आहे. अजून काय काय काकी कार्यक्रम होतात का इथे? आता भजन आहे अजून पण काय काय प्रोग्राम असतील. संध्याकाळपर्यंत असेल हा कार्यक्रम आणि खूप दूरच्या म्हणजे गावातून आजूबाजूच्या गावातून पण लोक येत असतात. आज मुंबईहून पण येतात. हा अतिशय गर्दी होते इकडे. प्रसिद्ध आहे हे ठिकाण म्हणजे रामनवमीच्या सणासाठी येतात लोक आणि रामनवमीचा उत्सव इथे हा प्रसिद्ध आहे इथला कशेळी गावचा. तर तुम्ही इकडे कधी आलात ना तर रामनवमीला नक्की आहे इकडे तुम्ही. खूप छान वाटतं. चलो शुभम सगळ्यांच्या माना तिकडे आहेत. खूप प्रसन्न वाटलं आज आणि आम्ही सर्वजण रामनवमीच्या आठवणी घेऊन परतीच्या प्रवासाला म्हणजे आम्ही घरी निघालो. चलो आपण आलो गावखडीला. तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.